इथे आपण मठ्ठा करणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी दही घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे चवीनुसार। तुम्हाला नको असेल तुम्ही साखर नाही टाकलीत तरी काही हरकत नाही आहे। इथे पिंक सॉल्ट आहे आणि हे काळं मीठ आहे, ब्लॅक सॉल्ट। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरचीचा तुकडा घेतलेला आहे। हा थोडा कमी केलात तरी काही हरकत नाही आहे, म्हणजे जास्त तिखट आपलं होणार नाही आहे। त्यानंतर लसूण आहे आणि आलं आहे। आता मी मिक्सरचा एक बाउल घेतलेला आहे, त्यात ही कोथिंबीर, त्यानंतर मिरची, लसूण आणि हे जे आलं आहे ते छान वाटून घेणार आहे। तोपर्यंत ह्या दह्याचं ताक देखील करणार आहे। आता इथे मी तांब्यात ताक करून घेतलेलं आहे, तर त्यात आपण ही साखर टाकूयात। त्यानंतर हे ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळं मीठ, त्यानंतर पिंक सॉल्ट आणि इथे जे आपण मिश्रण वाटून घेतलेलं होतं ते देखील आपण ह्या ताकात टाकूयात। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे गाळून घेतलं तरी काही हरकत नाही आहे। आता मी जे ताक आहे ते परत मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आणि छान हलवून घेते आहे। तर आता आपण हे छान मिक्स करूयात। इथे आपण आता मस्त हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी थोडंसं जे काही मठ्ठा आहे तो टेस्ट करून बघणार आहे की मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे का। थोडंसं मीठ मला कमी वाटतंय, त्यामुळे मी हे आपलं साधं नॉर्मल सॉल्ट घेतलेलं आहे ते ह्यात टाकते आहे आणि परत आपण आता छान हलवून घेऊयात। आणि आपण आता ह्या काचेच्या बाउलमध्ये हे सर्व करूयात। तर अशा पद्धतीने आपला छान मठ्ठा तयार आहे।